अमरावती ग्रामीण भागासह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पोलीस असल्याचा बनाव करून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या कुख्यात इराणी टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत साताऱ्यापासून ते ठाण्यापर्यंत दहशत माजवणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून 221 ग्रॅम सोन्याचे दागिने, खोटं पोलीस ओळखपत्र, प्रेस कार्ड्स आणि वाहनासह एकूण 29 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत साताऱ्यापासून ते आजूबाजूच्या राज्यात दहशत पसरवणाऱ्या 4 आरोपींना अटक केली। त्यांच्या ताब्यातून 221 ग्रॅम सोन्याचे दागिने, खोटे पोलीस ओळखपत्र, प्रेस कार्ड आणि वाहनासह 29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। गेल्या काही आठवड्यापासून तळेगाव, वरुड, मोर्शी, तिवसा, परतवाडा भागात फसवणुकीचे प्रकार घडत होते। आरोपी रस्त्यात नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना थांबवून आम्ही पोलीस आहोत, पुढे हत्या झाली आहे, आपले दागिने सुरक्षित ठेवा असं सांगून हात चालाखीनं सोन्याचे दागिने लंपास करायचे। स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात बीड जिल्ह्यातील जहीर अब्बास उर्फ मोटा, ठाण्याचा गांधी उर्फ समीर शेख, कर्नाटकमधील वसीम शब्बीर आणि नाझीर अली अशा 4घांना अटक करण्यात आली। या टोळीवर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, तेलंगणा आणि झारखंड अशा विविध राज्यातील 25 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचंही समोर आलंय। तो ये आरोपियों का मोडस रहता था। तो इसके संदर्भ में हमारे हद्दी में काफ़ी घटनाएं ऐसे हुई थी। इसको लेके हमारे पीआई यानी एलसीबी की टीम काफ़ी टाइम से वर्कआउट कर रहे थे एंड लकीली वी आर हार्डवर्क जो है फाइनली ये हुआ। एंड कल रात को हमने एक 4 व्हीलर में 4 आरोपी को जो है कस्टडी में लिया है। इसमें 4 आरोपी के साथ में हमको टोटल 221 ग्राम का जो है सोना मिला है। साथ में पूरा रिकवरी जो है वो जोड़े तो 21 लाख का मुद्देमाल हमने रिकवर किया है ये 4 आरोपी के यहाँ से।